एका विद्यमान नगरसेवकाने व एका बिल्डरने व काही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून एका सामान्य कुटुंबाला नाहक त्रास दिलेला आहे, असे गंभीर आरोप स्वयंप्रेरणा विकास संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहेत व या सगळ्यांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे व झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी गेल्या 20 तारखेपासून पुणे महानगरपालिकेसमोर अमरण उपोषण सुरू केलेलं आहे। तरी पण या उपोषणाची कुठल्याही अधिकाऱ्याने अद्याप दखल नाही घेतलेली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या पदाधिकाऱ्यांकडून। काही नक्की काय प्रकरण आहे, कशा प्रकारे दडपशाही करण्यात आलेली आहे, कुणाला त्रास देण्यात आलेला आहे? या ठिकाणी काही बिल्डर लोकांच्या सांगण्यावरून जे संबंधित बांधकाम अधिकारी वर्ग आहे तर त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या जी जागा आहे त्या ठिकाणी काही लोक अतिक्रमण करत आहेत, त्यांनी पिलर वगैरे बांधलेले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी। तर आम्ही असं निवेदन दिलं होतं साहेबांना आणि त्यावेळेस त्यांचे कर्मचारी वगैरे आले होते, परंतु आल्यानंतर त्यांनी तिथं त्यांच्यावरती कारवाई न करता तिथून निघून गेलेले आहेत। म्हणजे असं आम्हाला म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे, असं आम्हाला कळलं की यांच्याकडून कुणीतरी मोठे जे वरिष्ठ आहेत किंवा बाहेरून कुठल्या राजकीय पक्षाच्या लोकांकडून यांना दबाव आणण्यात आला आणि त्यामुळे ते तिथून निघून गेलेले आहेत। तर या ठिकाणी मी म्हणते की जेव्हा एखाद्या गोष्टी चुकीचे ठरतात आणि दुरुस्त काही काम होत असेल तर प्रशासन आज फेरीवाले लोक जे रस्त्यावरती नाही का स्वतःचं पोट भरण्यासाठी जर बसतात तर तुम्ही त्यांना बघता की तिथं चुकीचं ते थोडंसं अतिक्रमण करतायत तर त्यांना तुम्ही हाकलून देता, त्यांच्यावर लगेच कारवाई होती। मग अशा बिल्डर लोकांवर कारवाई का होत नाही? आज ही जी ताई आहे तर आपण बघत असाल तर ती ताई 20 तारखेपासून न्याय मागण्यासाठी इथं बसलेले आहेत आणि आम्ही महानगरपालिकांचे जे आयुक्त आहेत आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करत नाही, त्या खुर्चीवरून त्या पदावर कडून आम्ही अपेक्षा करत आहेत। आज या पदात संविधानिक मार्गाने संविधानाची शपथ घेऊन हे जे लोक या पदावरती बसतात आणि त्या पदावरती बसण्यापूर्वी ते शपथ घेतात की समाजातील शोषित वंचित पीडित लोकांना ते न्याय मिळवून देतील, परंतु इथं न्याय मिळवून देण्याचं तर लांबच राहिलं, पण आमच्यावरती अन्याय केला जात असेल। जर आमच्याकडे जर आम्ही अन्यायाविरुद्ध जर आपल्याकडे न्याय मागण्याच्या हेतून इथं येत असेल तर आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून द्यावा, न की दडपशाही करण्यात यावी। तर ही दडपशाही जी आहे की आज आपण बघतो की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, हे लोकशाही प्रधान देशामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हक्कांचं संवर्धन करणं हे सरकारची जबाबदारी आहे आणि ह्या ठिकाणी जे कर्तव्यनिष्ठ अधिकारी जे मोठमोठ्या पदावरती बसलेले आहेत त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की आमचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न काय आहेत, ज्या गोष्टी चुकीच्या आम्ही म्हणत नाही, आम्ही सर्वस्व योग्य आहोत, जर आमच्याकडून चुकलं तर आमच्यावर कारवाई करा, पण जर समोरचा व्यक्ती चुकीचा असेल तो मग कुणी पैशावाला किती मोठा व्यक्ती असू दे, कुठल्या पक्षाचा असू दे, किती मोठा बिल्डर असू दे, कुठलाही असू दे, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। कारण की न्याय सर्वांना समान आहे, भारतीय संविधानाच्या द्वारे सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे। पैशावाला आहे म्हणून त्याला वेगळा न्याय किंवा गरीब आहे त्याला वेगळा न्याय असं नाहीये। संविधानापुढे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर समानतेचा अधिकार आपल्याला दिलेला आहे तर संविधानाच्या माध्यमावरती हे देशाचा कारभार चालतो आणि या संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे। तिथं कुणी उच्चवर्णीय, कुणी कमी वर्णाचा किंवा कुणी पैशावाला, कुणी गरीब असं भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक देऊन सर्वांना समान न्याय मिळण्याची अपेक्षा आहे। या झालेल्या प्रकाराबाबत तुम्ही कुठं तक्रार केलेली आहे? आम्ही या ठिकाणी बघा ह्यांच्या माननीय आयुक्त साहेबांना पण निवेदन दिलं होतं, आपण बघू शकता, आणि त्यांनाही सांगितले की बाबा आम्ही आपल्याकडे इथं आलेलो आहोत। आज विचार करा, आम्हाला काही हौस आली नाहीये, आम्हाला काही कुठल्या व्यक्ती स्वार्थाने आम्ही इथं आलेलो नाहीये की बाबा कुठल्याही गोष्टीचा आम्हाला काहीतरी फायदा मिळण्यासाठी। आज आमच्यावरती अन्याय होत आहे, आज एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये आम्ही इथं बसलेलो आहोत न्याय मागण्याच्या अपेक्षेने। तर तुम्ही विचार करा की काहीतरी झालं असेल म्हणून आम्ही आलेलो आहोत। जर आमच्याकडे पैसा असला असता किंवा आमच्याकडे बलशाही असले असते, दबावशाही यंत्र असलं असतं तर आम्ही इथं आलोच नसतो। परंतु शासन तर म्हणतं की लाडक्या बहिणी आहात तुम्ही, आमच्या 20 तारखेपासून बसलेल्या तरी अजून दखल नाही। आज तुम्ही विचार करा, भारतामध्ये सगळ्यांना म्हणतात लाडकी बहीण, बेटी पढाओ बेटी बचाओ हे सगळीकडे म्हटलं जातं। महिलांना सगळे म्हणतात की आम्ही महिलांसाठी 33% आरक्षण देतोय, आम्ही महिलांसाठी हे करतोय, परंतु आमच्यासारख्या शोषित बहिणींना आता सुद्धा ही न्यायाच्या अपेक्षेने इथं थांबावं लागतं। म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे। आज हे जे पदावरती बसलेले जे कर्तव्यनिष्ठ लोक आहेत, आज आमच्यासारख्या महिलांना देवीचं रूप तुम्ही मानता, पण एकंदरीत आमच्यावरती अन्याय अत्याचार होतो तरी तुम्ही सहन म्हणजे गप्प बसलेले आहात। तर या ठिकाणी
जे भारतीय जे सरकार आहे, प्रशासन आहे, त्यांना विनंती केलीच करतो की आमच्यासारख्या बहिणी प्रत्येक ठिकाणी असा अन्याय अत्याचार होतो, ज्याच्याकडे पैसेवाले असतील, बिल्डर असतील, राजकीय पक्षवाले असतील, अशा लोकांकडून आमच्यावरती विनयभंग असेल किंवा अन्याय होत असेल इतर गोष्टींनी किंवा आमच्यावर बलात्कार सारख्या घटनाही होत असतात. तर या ठिकाणी सर्वांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याची अपेक्षा आहे. जेव्हा एखाद्या राष्ट्रामध्ये एखादा चुकीचे लोक असतात, त्या चुकीच्या लोकांमुळे राष्ट्र धोक्यात नसतं, परंतु आमच्यासारखे ते चांगले लोक, जे समाजामध्ये ते चांगले लोक आहेत, जे अन्यायाविरुद्ध बोलत नाही, त्यांच्यामुळे हे राष्ट्र धोक्यात आहे. तर या ठिकाणी अन्यायाविरुद्ध आम्ही न्याय मागण्यासाठी इथं बसलेलो आहोत आणि महानगरपालिकांचे जे आयुक्त साहेब आहेत, नवल साहेब, त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो की आपण आम्हाला न्याय मिळवून द्यावा. कारण की आज आपण ज्या पदावरती आहोत त्या पदाकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि एक स्त्री म्हणून आमच्यासारख्या शोषित पीडित महिलांना या समाजातील जे म्हणतात बलशाही लोकांकडून संरक्षण मिळवून देण्याचं, न्याय मिळवून देण्याचं काम आपल्याकडून आहे. तर आपल्याकडून अपेक्षा खूप साऱ्या आहेत साहेब. तर त्या ठिकाणी आपण फक्त पैशावाल्यांना न्याय मिळवून न देता आमच्यासारख्या गरीब वंचित उपेक्षित घटकांनाही न्याय मिळवून द्यावा ही आपल्याकडून आमची अपेक्षा आहे. ताई, आमच्या माध्यमातून काय आवाहन करणार? मी म्हणेल की बिल्डरांना तुम्ही का साथ देता, गरिबांना साथ द्या ना. किती दिवस आम्ही कंप्लेंट केली, 6 महिने 7 महिने झाले आम्ही कंप्लेंट करून, तरी त्याच्यावर काही कारवाई होत नाही. बिल्डर लोक खूप धमक्या देऊन आमचं ते म्हणतात की नाही तुम्ही चुकीचे आहे, आम्हीच बरोबर आहे असं म्हणून ते आम्हाला धमकावतात. आणि आम्ही पोलीस स्टेशनला पण आम्ही सगळं सांगितलं, सगळीकडे अर्ज करून कोणीच आमची मदत करत नाही. त्यामुळे आम्हाला इथं आज बसावं लागलेलं आहे. काय सांगाल ताई? आज आम्ही जे महिलांनी एवढे दिवसापासून 6 महिन्यापासून आम्ही फिरतो, तक्रार करतो, पोलीस स्टेशनला देतो, महानगरपालिकाच्या आयुक्तांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला, अधिकाऱ्यांना पत्र दिले, आरेरावेची भाषा करण्यात आले, आम्हाला की उडतं हे दिले. आम्हाला एकच मागणी आहे आमची की जे अधिकारी कारवाई करायला आला होता ते सबकळ 2 दिवस झाला होता. अधिकारी नवीन अधिकारी होते, ते जे सुप्रिया पाटील मॅडम जे बी नवीन होती, ते अधिकारी वर्ग कारवाई करत आले असताना रिक्षा घेऊन कारवाई होती का? रिक्षा घेऊन कारवाई करायला आले तर ते नगरसेवकाचे लोक, तंत्र यंत्रणा, तिचे गुंड प्रवृत्तीचे लोक आजूबाजूला आल्यामुळे त्यांच्या फोनवर दोघं बी अधिकारी गायब झाले आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चर्चा करून तिथून तिला पळून लावण्यात आला. आम्हाला त्यांचे मोबाईल ट्रॅप करण्यात यावी आमची मागणी आहे पहिली. दुसरी गोष्ट, महानगरपालिकाचे अधिकारी पगार घेणारा शासनाचं जर नगरसेवकांच्या पदावर जर बळावर जर काम करत असलं, जे नगरसेवकाच्या कॉल रेकॉर्डिंग वरती जर अधिकारीचा नंबर जर ट्रॅप मध्ये सापडला तर दोन्ही अधिकारी आणि ते नगरसेवक त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला आपण कारवाईची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमचं पुढचं पवित्र काय असेल? आम्ही इथंच जे बाईला न्याय भेटत नाही, मी डायरेक्ट आत्मदान आम्ही दोघी बी देणार आहे इथं दारामध्ये. आत्मदानाचा इशारा दिले. इतर जर नाही झाले तर रस्त्यावर झोपून आंदोलन आम्ही करणार. आता आज बघणार आम्ही, उद्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत संध्याकाळीपर्यंत न्याय जर नाही भेटला, उद्या आम्ही रात्री रस्त्यावर झोपणार. आम्हाला जर काय बरं वाईट झाला दोन्ही लेडीजला, ते महानगरपालिकाचा आयुक्त जिम्मेदार राहील.